आता पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। सुरक्षित आणि स्वस्तात प्रवास म्हणून बेस्टकडे पाहिलं जातं, मात्र प्रवासी बेस्ट बसकडे पाठ फिरवतायत। मागील 10 वर्षात प्रवासी संख्या 34 लाखांवरून थेट 22 लाखांवरती घसरली आहे। उल्हासनगर महापालिकेने दुप्पट केलेली पाणीकर दरवाढ रद्द केल्याचं पत्र आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी प्रसिद्ध केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। पाणीपट्टी दरवाढ रद्द करण्यासाठी सर्वप्रथम ओमी कलानी यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन दिलं होतं। त्यानंतर आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे दरवाढ रद्द करण्यात आल्याचं बोललं जात आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत RAJVLR ते गोरेगाव इथल्या फिल्म सिटी दरम्यान रोपवे मार्ग उभारण्यात येणार आहे। त्याचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत विस्तार करण्याचा विचार MMRC कडून केला जातोय। मात्र या प्रकल्पाला अपेक्षित प्रवासी मिळण्याबाबत वाहतूक तज्ज्ञ आणि पर्यावरणवाद्यांकडून साशंकता व्यक्त केली जाते। महाराष्ट्रातील निसर्गरम्य हिल स्टेशन माथेरानमध्ये माणसांकडून ओढल्या जाणाऱ्या हात रिक्षा 6 महिन्यांच्या आत बंद कराव्यात आणि त्या रिक्षा चालकांच्या पुनर्वसनासाठी योजना तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला दिलेत। रस्ते दुरुस्तीसाठी 8 ते 11 ऑगस्ट या 4 दिवसांसाठी घोडबंदर मार्गावर मोठ्या वाहनांना नो एंट्री करण्यात आली आहे। त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केलंय। त्यामुळे या मार्गावरती कोंडीचीही शक्यता वर्तवण्यात येते। रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सलग सुट्ट्या आल्यामुळे राज्यभरातील विविध भागात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं नागपूर, कोल्हापूर आणि मडगाव या मार्गावरती एकूण 18 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। कोकण मार्गावर धावणाऱ्या दादर सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेसच्या वेळापत्रकातील तांत्रिक त्रुटींमुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। या गाडीच्या वेळापत्रकातील अनावश्यक स्लॅक टाईम आणि दीर्घ थांबे तातडीनं कमी करावेत अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवाशांनी केली आहे। पश्चिम रेल्वेनं नमस्ते नावाचं अभियान सुरू केलं असून या माध्यमातून 300 टीसींची फौज तयार केली आहे। बोरिवली स्टेशनमध्ये या मोहिमेची सुरुवात झाली असून या स्टेशनवरती एका दिवसात 5192 विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले। त्यांच्याकडनं 13.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। दहशतवादी कारवाया किंवा काही घातपाती कारवायांची शक्यता असल्याचा अहवाल देत ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी या संस्थेनं देशातील सर्व विमानतळांना हाय अलर्ट जारी केलाय। 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीसाठी हा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यातील 2री ते 8वीचा नियतकालिक मूल्यांकन चाचणी परीक्षा सुरू झाली, मात्र अनेक शाळांमध्ये 5वीच्या इंग्रजी आणि मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका वेळेत पोहोचलेल्या नाहीत। त्यामुळे शिक्षण विभागाचे नियोजन कोलमडलंय। इयत्ता 11वीच्या प्रवेशाच्या 4 नियमित फेऱ्यानंतर शिक्षण संचालनालयानं ओपन टू ऑल या विशेष फेरीचं नियोजन केलंय। या फेरीसाठीची निवड यादी बुधवारी जाहीर करण्यात आली असून या फेरीसाठी राज्यभरातनं 3,81,420 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यातील 3,48,784 विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांनी जामिनासाठी अर्ज केलाय। पुणे न्यायालयात वकिलामार्फत अर्ज दाखल केला असून या प्रकरणात 7ही आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे आज सांगलीतल्या मिरज या ठिकाणी येत आहेत। जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विविध संघटनांसोबत ते बैठक घेणार असून त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे। पुण्यातील नानापेठ परिसरात आरोपी स्वतःच्या मौजमजेसाठी एका अल्पवयीन मुलाची मदत घेत दुचाकींची चोरी करत होता। आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। यानंतर एक मोठी बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यादरम्यान जिल्हा क्रीडा संकुलातील कामाची पाहणी केली। यावेळी उपस्थित एका नागरिकानं रोडचं काम होणार की नाही असा प्रश्न विचारला। त्यानंतर लगेच अजित पवार चांगलेच भडकले। माझ्याकडे जादूची कांडी नाही, तुम्ही सहकार्य करा असा सल्ला अजित पवारांनी दिला। आधीच्या लोकांनी काहीच केलं नाही असं अजित पवार म्हणाले। आता मला कोणाचं काही काढायचं नाही, परंतु मी करायला लागलो तर मला धुसण्या मारायला लागलेत अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा त्यांनी केली। मी सहकार्य करतो नाहीतर मी जातो, मग कोणाला पालकमंत्री करायचे ते करून घ्या असं म्हणत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली। बीडकरांनो, त्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही, आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय, पैसे आणतोय, जरा मदत करा, लगेच रस्ता करणार, सगळं करायचंय। जादूची कांडी नाही माझ्याकडे, पण सहकार्य करा, मी सहकार्य करेन। चालू झालं मी आपलं जातो, 2 मिनिटं थांबा ना त्यांचं। त्याच्या आधी काहीच केलं नाही, आता करायला निघालोय, सगळ्यात मोठं
पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. सोनं चांदीच्या भावात वाढ सुरू असून चांदीमध्ये 1200 रुपयांची वाढ होऊन ती 1,14,500 रुपयांवरती पोहोचली आहे. सोन्याच्याही भावात 2 दिवसात 800 रुपयांची वाढ होऊन ते 1,01,000 रुपयांवरती पोहोचले. सोन्याचा हा नवा उच्चांकी भाव आहे. श्रावण महिन्याच्या नारळी पौर्णिमेमुळे नागरिकांकडून नारळाला प्रचंड मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 दिवसात तब्बल 1600 टन नारळाची विक्री झाली. होलसेल मार्केटमध्ये 30 ते 35 रुपये आणि किरकोळ मार्केटमध्ये 40 ते 50 रुपयांना नारळाची विक्री होते. एप्रिल ते जुलै 2025 या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वीज पडल्यामुळे आतापर्यंत देशभरात 1,626 नागरिकांचा मृत्यू झाला तर 52,367 जनावरांचा मृत्यू झाला असून 1,57,817 हेक्टर पिकांचंही नुकसान झालंय. गेले काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली. दरम्यान पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असणार आहे. सोलापूरचा पुणे, अहिल्यानगर, धाराशिव जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेलं उजनी धरण आज 100% भरण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात टंचाईच्या काळात 23% पाणीसाठा असलेलं उजनी धरण सध्याच्या चांगल्या पर्जन्यमानामुळे 98% भरलं असून त्यात 100% होईल अशी शक्यता आहे. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस उशिरा पेरण्या सुरू झाल्या. आता पावसानं पाठ फिरवल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील पिकं संकटात सापडली आहेत. राज्यातील 207 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. त्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे पिकं कोमेजत आहेत. माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाजवळ वनविभागानं निवडलेल्या जागेवरती पुनर्वसन केंद्र उभारण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव असून त्यासाठी गुजरातमधील वनतारा संस्थेनं मदत करण्याची तयारी दाखवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बुधवारी मुंबईत चर्चा केल्यानंतर ही माहिती मिळाली. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी चिपळूणमध्ये बोलताना एक मोठं वक्तव्य केलं. राज्यात लवकरच आपलं सरकार येणार असून मी मंत्री होणार असा दावा भास्कर जाधव यांनी केला. मंत्री झालो नाही तर येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये विरोधी पक्षनेता नक्की होणार असं जाधव म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. अध्यक्षाला कोण बोलतो काय? अरे अध्यक्षाला विधानसभेला कोण बोलतो काय? तुमचा भास्कर जो बोलला का नाही बोलला? बोलला का नाही बोलला? आणि तुम्हाला आताच सांगतो सरकार लवकरच आपल्या येणार आणि मंत्री पण आणि मंत्री नाही झालो तर येत्या पावसाळी आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून मी होणार. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. जळगावच्या खेडी शिवाराच्या शिवनगर परिसरात शंभू रेसिडेन्स इथे 13 जानेवारी रोजी घरफोडी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. आरोपींकडून 3,97,000चे दागिने जप्त करण्यात आले. जळगावच्या यावल चोपडा रस्त्यावरती लूट करण्याच्या उद्देशानं 5 जण थांबले होते. या 5 जणांपैकी 4 जणांना पोलिसांनी रंगेहात पकडलं तर एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. अटक केलेले 4ही जण मध्य प्रदेशातले रहिवासी आहेत. अहिल्यानगरच्या चितळे रोडवरील नामांकित दुकानात झालेल्या चोरीचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेनं 3 चोरट्यांना अटक केली. हे तिघे आरोपी बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे विमानतळावरून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. जळगावच्या यावलमध्ये बियर न दिल्याच्या रागातनं हॉटेल मालकावरती गोळीबार झाला होता. गुन्हे शाखेनं तपासांती चोपडा तालुक्यातील पुनगाव इथल्या सरपंचासह अडावद आणि उमरटी इथल्या प्रत्येकी 2 अशा एकूण 5 जणांना अटक केली. जुना वाद आणि पुनगावातील राजकीय वर्चस्व वादातनं हा गोळीबार झाल्याचा अंदाज आहे. जळगावच्या पारोळा तालुक्यातील बोळे इथे 20 वर्षीय तरुण गुरं चालण्यासाठी ढोली शिवारात गेला होता. त्याची एक म्हैस पाण्यातनं बाहेर येत नसल्यामुळे तो तिला हाकलण्यासाठी काठावर गेला असता त्याचा पाय घसरल्यामुळे पाण्यात बुडून तो मरण पावला. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. बीड शहरातील महसूल भवनाचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते संपन्न झालं. महसूल भवनासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयाची कामं दर्जेदार करा अशी तंबी अजित पवारांनी कंत्राटदारांना दिली. यानंतर आणखी एक मोठी बातमी. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरती 25% जादा टॅरिफ लावलंय. त्यामुळे आता अमेरिकेत भारतीय वस्तूंवर लागणारं टॅरिफ 50% पोहोचलंय. भारतानं रशियाकडनं खनिज तेल खरेदी सुरूच ठेवल्यामुळे
दंड म्हणून अतिरिक्त शुल्क लावण्यात येत असल्याचं ट्रम्प यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलंय. ट्रम्प यांच्याकडनं भारतावरती 50% टेरिफ लावण्यात आलंय. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती एक प्रकारे टेरिफ बॉम्बच टाकला असं म्हणायला हरकत नाही. काही सेक्टर्सवरती याचा परिणाम होऊ शकतो. मात्र हे लक्षात पण घेणं आपल्याला गरजेचं आहे की आपल्याला इतरही मार्केट जे आता ओपन झालेले आहेत, विशेष करून युरोपचं मार्केट आपल्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आहे, सेंट्रल एशियाचं मार्केट आहे, UAE सारख्या देशाबरोबर आपला मुक्त व्यापार करार झाला, इंग्लंड बरोबर झाला, ऑस्ट्रेलिया बरोबर झालेला आहे. त्यामुळे या मार्केट्सला भारताला टॅप करावं लागेल. काही काळापुरता हा परिणाम तुम्हाला जाणवू शकतो, परंतु हा फार मोठ्या स्वरूपाने ओव्हरऑल इकॉनॉमीवरती होईल असं मला वाटत नाही. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांची शिवसेना, उबाठा आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला. भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष उफाळल्यानंतर आता पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच चीन दौऱ्यावरती जाणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस मोदींचा हा परदेश दौरा असणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी आपल्या या परदेश दौऱ्यात जपान आणि चीन या देशांना भेट देतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात 2018 साली केलेल्या बदनामीकारक वक्तव्याप्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना झारखंडमधील चाईबासा इथल्या न्यायालयानं जामीन मंजूर केला. राहुल गांधी सुनावणीला उपस्थित होते. त्यांना काही अटींवरती जामीन मंजूर झाला. दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सलग 7व्या दिवशी ही चकमक सुरू आहे. सैन्य घनदाट जंगलं, उंच भागात आणि गावात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू आहे. ही मोहीम 2025 मधली आत्तापर्यंतची सर्वात मोठी दहशतवाद विरोधी मोहीम आहे. तर गोळीबारात आत्तापर्यंत 3 आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय. मध्य प्रदेशच्या दातियामधनं एक भयावह दृश्य समोर आलंय. एका मेडिकल स्टोअरमध्ये घुसून काही गुंडांनी मेडिकल चालकावरती लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दुकानदार गंभीर जखमी झालाय. मेडिकल चालक कसाबसा पळून जाण्यात यशस्वी झाला. या हल्ल्यानंतर गोळीबार करत आरोपी फरार झालेत आणि संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बिहारच्या भागलपूरच्या सुलतानगंज इथे रेल्वे स्टेशनवरती तैनात असलेल्या जवानामुळे एका वृद्ध प्रवाशाचा जीव वाचलाय. 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती गाडी येत होती. यावेळी गाडीत जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या वृद्ध व्यक्तीचा पाय घसरला आणि ते खाली कोसळले. यावेळी जवानानं त्यांना वाचवलं. मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये मद्य विक्रेता आणि गावकऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. संबंधित व्यक्तीच्या लोकांनी काठ्या आणि दांडक्यांनी गावकऱ्यांवरती हल्ला केला. दरम्यान हा मद्य विक्रेता जबरदस्ती गावात दारू विक्री करतोय असा आरोप गावकऱ्यांनी केला. यावत हिंसाचार प्रकरणातील 19 आरोपींना 2 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्व आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुणे विमानतळावरनं 6 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय. अवैध पद्धतीनं बँकॉकवरनं तस्करी करण्यात आलेल्या गांजासह एअर इंडिया विमानानं आलेला प्रवासी अतुल हिवाळे याला अटक करण्यात आली आहे. पुण्यामध्ये माजी नगरसेवकाच्या जावयाकडनं वाहनांची तोडफोड करण्यात आली. पुण्यातील कोंढवा परिसरात हा प्रकार घडलाय. वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला असून या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. पुण्याच्या हिंजवडी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 2 दुचाकीस्वारांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. हेल्मेटने एकमेकांना मारहाण करत एका तरुणानं दुसऱ्याला उचलून जमिनीवरती आपटलं. या हाणामारीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. खेड तालुक्यातील आंतरजातीय प्रेमविवाह प्रकरणात ट्विस्ट आलाय. आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे मारहाण झालेल्या जोडप्यातील नवरा मुलगा आधीच विवाहित असल्याचं समोर आलंय. प्राजक्ता काशीद हिच्या माहेरच्यांचे वकील निलेश आंधळे यांनी हा खुलासा केला. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींनी कर्तव्य भवनाचं उद्घाटन केलं. केंद्र सरकारच्या मंत्रालयांना एकाच ठिकाणी आणण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे. जळगावच्या पारोळ्यातील भुईकोट किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी नवीन आराखडा तयार करण्यात आलाय. ढासळलेला बुरुज नव्यानं उभारण्यात येणार आहे आणि यासाठी 5 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.